आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। आज भूम आणि परंडा शहर बंदची हाक। धनंजय सावंत, केशव सावंत यांच्या धमकी प्रकरणाच्या निषेधार्थ बंद। प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू, ढोकी पोलिसांची माहिती। मी कधीही म्हटलं नाही नाशिकचं पालकमंत्रीपद मला मिळावं। पालकमंत्रीपदाबाबत कुठलाही आग्रह नाही, देतील तिथे काम करेन। नाशिकच्या पालकमंत्रीपदावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपा आमदारांचा आज नागपुरात नागरी सत्कार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार। मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे सर्व थोतांड। महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी, हे डोक्यात फिट करून घ्या। आटपाडीमध्ये बोलताना गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार। परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ भूमिका मांडणार। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, त्यामुळे हा आमदार रुसला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही। भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक विधान। काँग्रेसनं मतदानावर केलेला दावा निवडणूक आयोगानं फेटाळला। दावा फेटाळत निवडणूक आयोगाचं काँग्रेसला 66 पानी उत्तर। 50 विधानसभा मतदारसंघात मतदार वाढल्याचा दावा तथ्यहीन, आयोगाचं उत्तर। ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगाव बाजार समितीतील सदस्यत्व रद्द। अद्वै हिरे जास्त दिवस गैरहजर राहिल्यानं जिल्हा उपनिबंधकांचा सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय।